महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही, श्रीकांत पांगारकरांचा आरोप. महापौर नियमबाह्य काम करत असल्याचा गंभीर आरोप. नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा. जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे या नियमबाह्य पद्धतीनं काम करत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण एकही आक्षेपार्ह शब्द उच्चारलेला नसताना महापौरांनी आपल्याला नोटीस बजावली, मात्र अशा पद्धतीनं नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा महापौरांना अधिकारच नाही. महापौर यांनी दबावापोटी नोटीस बजावली असा दावा पांगारकर यांनी केला आहे. आज मंगळवारी जालना शहरातील हॉटेल आनंदी इथं श्रीकांत पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं याची व्हिडिओ क्लिप ही पत्रकारांना दाखवली. सभेमध्ये आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही असं पांगारकर यांनी सांगितलंय. महापौर वंदना मगरे यांनी बजावलेली नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून पांगारकर यांनी ती केराच्या टोपलीत टाकली. महापौरांना अशा प्रकारची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याने त्यांचे हे कृत्य नियमबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला. नोटीस बजावून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. माझा महापौरांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही, मात्र राजकीय कोंडी करण्यासाठी आणि मी अपक्ष नगरसेवक असल्यामुळे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही पांगारकर यांनी केलाय. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, परंतु जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असं पांगारकर म्हणाले. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका गंभीर नसल्याचा दावा करत स्वतः मनपा कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान महापौरांनी बजावलेल्या नोटिसीला आपण कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीनं उत्तर देणार असल्याचं पांगारकर यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. या पत्रकार परिषदेमुळे जालना महानगरपालिकेतील महापौर विरुद्ध नगरसेवक हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता. पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती पत्रकार परिषद आत्ताच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या म्हणण्यानुसार काही गदारोळ झाला आणि त्याच्यावरचा ठपका त्यांनी माझ्यावर ठेवला आणि तो ठेवत असताना त्यांनी मला एक कारणे दाखवा नोटीस दिलेली. ही कारणे दाखवा नोटीस जी आहे ती महानगरपालिका अधिनियम 1949च्या ड-2 नुसार दिलेली. सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी, मी एक छोटी 4 मिनिटाची क्लिप तुम्हाला दाखवतो, 4च मिनिटाची, पुढे आपण सगळ्यांनी बघावी म्हणजे आपल्या पण लक्षात येईल की नेमकं सभागृहात त्या दिवशी झालं काय होतं. कारण माझं असं म्हणणं आहे की मी कुठल्याच प्रकारचा अपशब्द वापरलाच नाही. जी नोटीस काढली ती 2 गोष्टीनं चुकीची आहे, एका नाही. एक तर मी काही न करता मला नोटीस काढली आणि दुसरं ती कायद्याप्रमाणे बसतच नाही. की त्यांचं म्हणणं आहे 1949 ड-2 नुसार त्यांनी नोटीस दिली अनुसूचीमध्ये, ती कायद्यात बसतच नाही. त्या महापौर आहेत, त्यांना हे जालना शहर चालवायचे. त्या जालना शहराच्या पहिल्या महापौर आहेत. ती महानगरपालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली, जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि त्यांच्याकडनं शहराला पण खूप अपेक्षा आहेत, सर्व नगरसेवकांना पण खूप अपेक्षा आहेत. आणि शहराचं जर समजा खरा एक फॉर्मॅटमध्ये शहर विकासाचा एक दूरदृष्टिकोन जर बसवायचा असेल, एक चांगला फॉर्मॅट त्यांना तयार करावा लागेल आणि त्यांनी असा फॉर्मॅट तयार केला पाहिजे की येणाऱ्या महापौरांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. पण त्यासाठी त्यांना त्या पद्धतीला काम करावं लागेल. मात्र त्या नियमबाह्य काम करतायत सध्याला. 49 ड मध्ये मी कुठंच न बसत असताना त्यांनी मला नोटीस देऊन टाकली. त्या कायद्यात असं कुठंच म्हणलं नाही. त्या कायद्यात फक्त एवढंच सांगितलं की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना पीठासीन अधिकाऱ्याला दिलेल्या पॉवरमध्ये तेवढं सांगितलेलं आहे की एखादा सभासद जर गैरवर्तन करत असेल, अपशब्द वापरत असेल, काही चुकीचं बोलत असेल तर तेवढ्या वेळापुरतं त्याला तिथून सभागृहातून बाहेर जाण्याचं ते सांगू शकतात, त्या सभेपुरतं. असे ते पॉवर आहेत. जे वाटल्यास मी ती पण देतो तुम्हाला सगळ्यांना, अनुसूची ड-2 पण देतो तुम्हाला, पण त्यात नियमातच ते बसत नाही. बरं, त्याच्यानंतर आता परत त्याच्यात दुसरी आणखी त्यांनी एक कडी केली. आता एक पत्र काढलं त्यांनी आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे आलं आणि त्यांनी आता प्रसारण माध्यमातून आणि बाहेर सांगायला सुरू केलं की आम्ही नोटीस परत घेतली. बरोबर आहे, आता त्यांनी नोटीस परत घेतली म्हणताय, पण मुळामध्ये भाग काय,
त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून आणि आक्षेपार्ह शब्द त्याच्यातून वगळणार आहे. त्यांनी माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चाच केली नाही, आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नोटीस परत घेताना पत्रात लिहिलं की आम्ही आक्षेपार्ह शब्द काढणार आहे. तर मी आक्षेपार्ह शब्द एकही बोललेलो नाहीये, पण ते काढणार काय त्याच्यामधलं? आता त्यांनी खरं म्हणजे ना, त्यांनी त्या नोटीसचं त्यांनी मला त्या 24 घंट्याचा टाइम दिला होता. मी आजपर्यंत त्या नोटीसला ते बघा, मी कायद्याचा खूप सन्मान करतो, कायद्याचा मी सन्मान करतो. जर समजा नियमानुसार नोटीस असली, संविधानिक नोटीस असली, तर तिला मी बरोबर उत्तर दिलं असतं. त्यांनी मला 24 घंट्याचा टाइम दिला. कुठल्या आधारे दिला, काय दिला, काहीतरी कळत का? 24 घंटे टाइम दिला. आता मी 24 घंटे होऊन गेले, मी काही उत्तर आजपर्यंत दिलं नाही. मग त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. माझं जर चूक असेल ना, त्यांनी कारवाई कर. त्यांना त्या कायद्यात पण माझ्यावर पत्र काढायचं असेल तर हे पण गेलं असेल ना की माझ्यावर काय कारवाई करता येते, तर मग त्यांनी त्या पद्धतीने ती कारवाई करावी माझ्यावर. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. मात्र मी स्वतः त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक लिगल नोटीस मी माझ्याकडून त्यांना पाठवणार आहे, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जे केलं ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी नोटीस काढलेली. मी त्या नोटीसचा निषेध करतो आणि ती जी नोटीस आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो. नाही, मुळामध्ये ते नोटीस कशा अर्थानं, तर त्यांनी जर सांगितलं की माझ्याकडून चुकीनं नोटीस देण्यात आली, तर मी 100% मग ती कारवाई वापस घेईल. पण त्यांनी कसं द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्ट, त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे हो कायद्यात बसत नाही आणि मी वापस घेतली. मग माझ्या त्यांचा वैयक्तिक वाद काय त्याच्यामध्ये? वैयक्तिक वाद थोडीच इथं काय आपलं. त्याच्यामध्ये संदर्भ दिला की माझ्याशी चर्चा झाली आणि माझे आक्षेपार्ह शब्द मिनिट्स मधून वगळण्यात येतील. आता आक्षेपार्ह शब्दच नाही तर वगळणार काय? आणि माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. रेव पार्टीचा उल्लेख केला, महानगरपालिकेमध्ये रेव पार्टी होतात, तुमचं काय म्हणणं याबद्दल? नाही, असं रेव पार्टी वगैरे काही होत नसती महापालिकेमध्ये. त्यांच्याकडून बोलताना एखादा शब्द चुकला असेल किंवा काय ते माहित नाही. नाही, सभापतींनी बाकीचं जे मांडलं ते बरोबर मांडलं, फक्त रेव पार्टी संदर्भात बोलत असलं तर रेव पार्टी हा विषय तो वेगळा असतो. कदाचित त्यांचा संदर्भ देताना चुकला असेल. बघा, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते प्रश्न भरपूर होते आणि व्यसनाच्या बाबतीत 2 विषय होते. मी पण बऱ्याचदा ते विषयावर सगळं बोलतो, पण माझं असं मत आहे की महापालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाही आपली महानगरपालिका. मी म्हणतो महानगरपालिका एवढी लहान आहे, हे शहर काय स्वच्छ करते हा प्रश्न आहे. आता आयुक्तांनी, काल मी एक वर्तमानपत्र पाहिलं, त्या वर्तमानपत्रात आयुक्तांनी असं म्हणलं की हो महापौरांना अशी नोटीस काढण्याचे अधिकार आहेत. आता एवढ्या मोठ्या अधिकारी असं बोलतायत. मग आता तेच लक्षात घ्या, आयुक्त काय म्हणतात की संख्याबळानुसार, बरोबर. नंतर महापौर काय म्हणतात? नाही. मग बघा ना तुम्हीच, मग त्या आयुक्तांना तेव्हा त्यांना सांगायला पाहिजे ना की हा नियम येतो म्हणून. असं कुठे आहे? असं नाहीच आहे. त्याच्यामुळे ते सगळं गोंधळ आहे. असं असतं तर एकमत राहिलं असतं आणि ते मला पण कळलं असतं आणि मी पण ते पालन केलं असतं. मी कुठेही त्याची हे करणार नाही. शक्यता 100% ती आहे. महापौर जे आहेत ते एकदम चांगले आहेत, मला काही त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. महापौरांचा काही विषय नाही. नक्कीच काही ना काहीतरी राजकारण शिरलेलं आहे. महापौर स्वतःहून असं काही काम करणार नाही असं मला पण विश्वास आहे. पण काय झालं, त्याला काय करणार आता? त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांचं असं म्हणणं की महापौर नवीन आहेत, अनुभव नाही आणि आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली. ही गोष्ट खरी आहे. मला पण मी माहिती घेतली, जे वरिष्ठ नेते खरोखर आहेत, मग ते ज्यांचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांची कोणाशीही चर्चा न करता यांनी नोटीस काढली. आता फक्त त्यांचा हा छुपा सल्लागार कोण आहे हे आपल्याला शोधावं लागेल. आता असा अंदाज मला बांधता येणार नाही, कारण मला त्याच्याची माहिती नाही, पण मी नक्कीच माहिती काढायचा प्रयत्न मी करेन. नाही, प्रशासनाचं म्हणून असं काम करीत नाही. हे काम राजकारणी लोकांचंच असतं. हे 100% कोणतरी राजकीय व्यक्ती आहे, पण त्यांचा वरिष्ठ नेता निश्चित नाही. कोणीच वरिष्ठ नेता नाही, हे मी 100% सांगतो.
आणि आम्हाला मुळामध्ये लोकांनी निवडून यासाठी केलं की या शहराची काहीतरी व्यवस्था लागली पाहिजे, शहर व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही बोललो पाहिजे. आणि बघा, पूर्वीचे मी आजपर्यंत अनेक राजकीय नेते बघतो, त्यांचं म्हणणं असं असतं की नाही, विरोधी पक्ष पाहिजे आणि चांगला विरोधी पक्ष पाहिजे, त्यांनी एकदम लोकशाही चांगली आणि बळकट होऊ शकते. इथं यांना विरोधकांचा आवाजच दाबायचा आहे, तर मग लोकशाहीचा इथं गळा घोटला जात नाही का? तुम्ही केराची नोटीस टाकली, पुढे काय करणार? मी आता याच्यामध्ये ना महापौर मॅडमना कायदेशीर नोटीस देणार आहे की यांनी कायद्याचा म्हणजे महापौर पदाचा गैरवापर करून मला ही नोटीस दिलेली आहे. कुठलाही कायदा नसताना नोटीस दिली, तर त्या संदर्भात मी माझ्या विधिज्ञांकडून माहिती घेऊन त्यांना जसं पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये नोटीस देणार आहे. तुम्ही जे म्हणता की महापौरांनी दिलेली नोटीस आहे संविधानाला की संविधानिक नाही, पण आता तुम्ही जी महापौरांना किंवा महानगरपालिकेने दिलेली नोटीस जाहीररित्या पाडली, ते किती संविधानिक आहे? सांगतो ना तुम्हाला त्याच्याबद्दल. आता जी गोष्ट संविधानिक नाहीये तो एक कागद आहे, तो जर संविधानिक आहे, मी ते स्पष्ट केलं पहिले, तर संविधानिक आहे तर मी ते फाडणार नाही. मी स्पष्टच सांगितलं ते संविधानिक असेल मी त्याचा मान ठेवतो, महापौरांचा पण मी सन्मान करतो, त्या पदाचा मला पूर्ण सन्मान आहे, त्याचा काही विषयच नाही होणार. आणि सगळ्यात मुळामध्ये काय, जर ती संविधानिक नोटीस असती तर मला त्याचं नियमानुसार उत्तर द्यावं लागलं असतं. आता 24 घंट्याच्या आत मी ती फाडलीच नसती. कशी फाडणार नोटीस मग जर ती संविधानिक असती तर? कारण हे बघा दादा, हे माझ्याकडे पुस्तक आहे महापालिकेत, हे 440 पान क्रमांकावरून सुरू होतं प्रकरण 2, ज्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत. त्यात असं कुठेही महापालिकेचा यांना अधिकार नाही. मी वाटल्यास तुम्हाला ते ओळी वाचून दाखवू का, जेवढं ते आहे त्याच्यामध्ये मी तेवढं तुम्हाला वाचून दाखवते, त्याच्यात काय अधिकार आहे काढला ना तुम्ही बघा ना दादा, नाही त्याच्यामध्ये. जर असतं, जर नोटीस संविधानिक आहे तर मी अजिबात फाडणार नाही, तिचा सन्मान करील आणि तिचं बरोबर तिचं उत्तर वेळेमध्ये दाखल करील, जे काही माझं म्हणणं असेल तर. पण तसं नसल्या कारणाने मी ती फाडली.